श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी। बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू। मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 84 86 19 00। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। सरपंच, ही मशानभूमीकडे जाणारा रस्ता क्लिअर झाला एकदाच, काळजी मिटली। नाहीतर माणसं मैतीला जाताना सुद्धा आपल्याला शिवाय देत होती, आला का रस्ता नीट करा, सत्ता कोणाची आहे, पाहुणे रावळी बाहेरची आलेली। ही झालं एक नंबर झालं। काय म्हणायचं सरपंच तुम्हाला? दिसायला सगळं चांगलं दिसतंय, तुम्हाला क्लिअर झालं मी म्हणताय। हो, मग अडचणी किती आलत्या? हे बघा सरपंच, सत्ता म्हणलं की अडचणी येणार, त्या अडचणीतनं तुम्ही दुरावा निर्माण करायचा, काम करत राहायचं। आता त्या कुंभारवाड्यातलं तुम्हाला सांगतो, कुंभारवाड्यात काय झालंय, अंडरग्राऊंड गटरचं काम चाललंय, पण तिथं लिकेज झालंय एका जाग्यावर। ती काय म्हणते ते आमचं पहिलं क्लिअर करून द्या। त्यांना काय म्हणलं, वरनं येणार आहे ना त्याच्याबरोबर तुमचं सगळं व्यवस्थित करून देतो। थोडंच तेवढं काम राहिलंय, ते काम मी पूर्ण करतोयच की। करायचं ठेकेदाराला सांगितलंय मी, तुम्हीच करायचं, आम्ही काय नाही तर प्रत्येक वेळेस त्या समजूला ही सर्ज असं झालं तू तसं झालं, अजिबात नाही। तुम्ही करायचं, सरपंच कोण आहे? तुम्ही, त्याच्यामुळे तुम्ही करून घ्यायची काम, आम्ही बाजूने पाहणार आहे। हो, त्या मराठी शाळेजवळचं बघितलं का? मराठी शाळेजवळ सार्वजनिक ठिकाणी त्यांनी काय केलं, अतिक्रमण केलंय, अगदी का पूर्णपणे कंपाऊंड ठोकलं। त्यासाठी स्वतः मी मीटिंग बोलावली। बोलवायचीच, तुम्ही नाही बोलवायची मग बोलवायची कोणी? आणि बाजूने पाहुणाऱ्या बगल बच्चांचा विचार करायचा नाही। म्हणजे आता तसं सांगा गेलं जर संजू या 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 कार्यकर्ते या, नमस्कार। मोठे कार्यकर्ते तू आहे अजून बी? कामाचा माणूस, कार्यकर्ता म्हणजे कामाचा माणूस। आल्या का निम सरपंच गेलं की मसनात तरी बी कार्यकर्ताच होय तुमचा अजून मी। आणि मग अजून आता काय? इथून पुढे मला नेते म्हणायचं। नेते? लग्नाला गेला आणि टोपी घेऊन आला। हो, लग्नाला नव्हतं गेलो, मग मोहिमेव गेल तू, मोहिमेव सरपंच। काय आहे नेते, काय एवढं मोहीम काय घेऊन आला ही तरी कळू द्या आम्हाला। तालुका अध्यक्षांचा मला फोन आलता, काय म्हणलं? आमदार साहेबांची चर्चा चालली होती, झेडपीचं तिकीट आहे ना यंदा कांबळेश्वरलाच आहे। काय सांगता? म्हणजे आपल्यालाच? अहो, ऑलरेडी रामभावचा पत्ताच कट झालाय ना, आरक्षण नाही त्याच्यामुळे पत्ता कट। बरोबर झाला कार्यक्रम, बरोबर। आता कोणावर राहिलं? सरपंच गट, म्हणजे मी, तुम्ही। आपण तिघापैकी कुणीतरी, आपण तिघापैकी मीच एकटा। तुम्ही काय? जेंट्स पडलं संजू मेंबर, महिला राखीव पडलं माझ्या बायकोचा फॉर्म। हा, पोराचं पडलं पोरग करा उभा, म्हाताऱ्याचं पडलं बापाला उभा करा, आणि आम्ही जातो दुसऱ्या गावात राहिला। तुम्हाला हे चेअरमन केलं काय? पाणी ओतून आम्ही कुठं कोणाच्या चुली मी जावल्या? चेअरमन केलं म्हणजे काय, फुकट केलं का? सरपंच केलं लगा 3 एकरातल्या 7 बाऱ्यावर कुठं जागा राहिली नाही। आम्ही सांगितलं तो तुम्ही ह्याला सरपंच करा, तुमच्या 7 बारा सह्या करून। बर चेअरमन, ही माझ्या प्रतिष्ठेची लढाई आहे। आता प्रतिष्ठेची? मी सांगतोय तसंच होणार। 5 गावात तू कुच काय म्हणून सगळ्या गावात सगळं झालंय। हो का, राजकारणात तसंच राहावं लागतं। वाटोळ कुणाचं चांगलं केलं सांगा तुम्ही? कोणी कुणाचं चांगलं केलं आजपर्यंत? अहो, आम्ही केलंय। कशामुळे सरपंच झाला, कशामुळे चेअरमन झाला? तुमचं पुतळं होणार नाहीत, माणसं माझ्यासारख्याला हीच मला म्हणायचं नाही। हीच आता झेडपीचं सुद्धा माझा विचार केला पाहिजे। कोणाचं पुतळं बांधत नाहीत ना, तुमचं तरी काय बांधणार आहे ती? आमचा विचार होऊ द्या ना। तंटमुक्ती अध्यक्ष जर तिकडे असलं तर तंट मिटवलेत मी फक्त सरपंचानी। बर,
बर तंट तुम्ही मिटावलं है का नाही. सरपंच चांगला होता तुम्ही मान्य. बर कुठं मुरुम खाल्ला, कुठल्या रस्त्यात पैसे कोणाकडून किती खाल्लं, त्याच्या व्हिडिओ क्लिप माझ्याकडे आहेत. सरपंच आणि चेअरमन तुम्ही विरोध करता का? कोणाचं 7-12 घेऊन कोणाच्या सोसायट्या काढल्या आणि कुठं वापरल्या हे सगळं संजू शेटला माहिती. असे पलटी करील पानं आणि अशी सारील ना तुम्ही दोघं सुद्धा संजू, नेहमी ऐक, खरे बोलावे. ऐक, हो. बघा, आपल्यातल्या आपल्यात वादावादी दोन मिनिटं माझ्याकडे नाही. ऐका. मी तुमच्यासाठी सगळ्यांना वाईट झालो. आता वेळ आहे तुम्ही माझ्यासाठी चांगलं करा. आपल्यात परत आता एक वादावादी काम. नको. सरपंच ऐक, ऐका, कशाला काय असू द्या संजू शेठ तर संजू शेठ. हा आता विषय काय आहे, जरी समजा काय ह्यात कुरगुड्या झाल्या, हा. ही खरं झालं. हम्म. तुम्ही गेल्या आठवड्यात रामभाऊवर मांडलाय हो. बरोबर. हा. ही गोष्ट आता ती कुरगुड्या केल्याशिवाय राहतील का? भले त्यांना तिकीट नाही मिळू द्या, बाकीच्या गावात त्यांना काड्या करणारच की. माझ्याकडे उपाय आहे ना. काय उपाय? तुम्ही एक करायचं दोघांनी. काय पाटील हम्म. आणि अध्यक्ष त्यांना गाठायचं. हम्म. त्यांना मध्यस्थी करायला लावायची. बर संजू मेंबर रामभाऊच्या पाया पडायला तयार आहे म्हणायचं. आणि का पडतो की पाया पडणार ना? ऐका, अहो असा नाही पाय धरतो नाक गाजतो आम पाहिलं तर मुखा घेतो त्या पायाचं. चांगला माणूस आहे का ह्यो. राजकारणासाठी तिकिटासाठी काही करणार तू राजकारणासाठी झुकावे लागतं. आणि नंतर एकदा गुलाल पडला ना गाव हा. मग रामभाऊला कसा नाचावतो आणि कसा वाकावतो ते बघाच. मग सरपंच हा. संजू शेठसाठी आपल्याला पाटलांकडे आणि अध्यक्षांकडे जावं. चला चला जाऊ. गुलू गुलू बोलायचं नाही, तिथं सुद्धा वरडा ए, म्हणजे झाला सगळा. त्या दोघांच्याकडे जाऊन परत आमदारांच्याकडे जायचंय. गाडी घ्या तुमची. चला चला हरी करा हरी. इंग्लिशचं प्रॅक्टिस हरी करा हरी. हा लवकर चला लवकर लवकर चला, चला. हो का? एकदा तिथं पाया पडतो. हा. पण एकदा निवडून आलून गुलाल पडला ना की रामभाऊला पाया पडायला होतो. चला. चला अण्णा बोल की. काल गावात धुमाकूळ झालेला माहिती आहे ना? चालली होती पळापळी आरडाओरडा काहीतरी. काय तुम्हाला सांगायचे, त्या गावभर बातमी पसरली, ऊसात म्हणले बिबट्या गेलाय. बर. आणि कशाचं काय, अख्खं गाव त्या ऊसाच्या कडेने उभं. हा. हा आणि मी चाललो होतो रानात आणि म्हणलं याला गाव का गोळा झाले. बर. विचारलं तर म्हणले पहिलवान ऊसात म्हणले बिबट्या गेलाय. बर. आणि मी म्हणलं का मग बघताय काय म्हणलं, चला की आपण म्हणलं हा बिबट्याला ताणून काढू बाहेर. हा. म्हणले सोपं आहे म्हणले. सगळीच मागं सारली. बर. मी मागं सारणाऱ्यातला होय. शेवट किती केलं तर रामभाऊचा पुतण्या घाना पैलवान म्हणतात मला. बर. इकडं तिकडं बघितलं, हा. ह्याला कोणीच साथ द्यायला तयार नाही. हा. टाकलं खांद्यावरून खोरं खाली, काय सांगतो. शिरट काढला. शर्ट कशाला. शिरट काढला म्हणजे बिबट्या तोंडा शिरट बिरट घालून जातात. बर. शर्ट बी काढलं, बर. बाण्याला बी फेकलं काढून. बनेल बी. हा हा. पॅन्ट. पॅन्ट नाही काढली, बर. पॅन्ट तशीच ठेवली. बर. घेतलं बजरंग बलीचं नाव, बर. जी सुटलो वायू वेगाने आतमध्ये. हा. सरा 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 सगळं काचलं मागं साडलं, ऊस तोडला फाडला. अरे वा. आतमध्ये जाऊन बघतोय, कशाचं काय अण्णा, माझा आतमध्ये बसलेलं. तरी म्हणलं तुमच्या खानदानीत कोण गेलं नाही वाघदा राहिला आणि बिबट्याचा राहिला, तू कस काय गेला. म्हणजे अण्णा ह्याच अपमान करतात का? अपमान- मला माहित होतं का आतमध्ये मांजर आहे का बिबट्या आहे म्हणून? नाही आता तो उघडा होऊन गेला आतमध्ये, मला थोडं जरा हसायला आलं. अरे ही इतकं बेकडा, लहानपणी मांजराची कळवण लागली तुझा भाऊ लपून बसायचा. भाऊ? हो. अहो ते भाऊ येत, हा. मी घनाया. आलं लक्षात? आहेत तुला थोडंफार गुण आहेत माझं, मग? म्हणून तो धाडस केलं. मग काय राव अण्णा आमच्या इटवाग गावातले पोरं बोंबलत होते. मल्लिकानाला समजून सांगा, मी काय केलंय? घरची मांजरं उसात सोडतोय आणि मी बिबट्यात आणला म्हणतो काय? हिरो होतो काय लय? अहो नाही राव भाऊ. विषय कट. वागायची अजिबात अक्कल नाही, बोलायची तर त्याहून नाही. आंबे काय केले. त्या सुभाषरावचा विषय चाललाय, तुम्हाला म्हणत नाही का? त्यांनी काय केलं आता? खुशाल त्या पाटलांना, बाळूला, सरपंच, संजू मेंबर, चेअरमन ह्यांना घरी बोलावलंय. म्हणत होती अण्णांनी जी खोड केली ना, लोकांच्या घरावर दगडी टाकताय, ते मिटवायचे. कशाला टाकत असतात दगडी हो? आम्ही कशाला दगड टाकून जावं बापू. आपण पाटलांनी टाकलं पण तुमच्या नाव आलं ना. ती पाटील घालताना गुढीचे माझी आबरू घालवायसाठी काय करीन ह्याचा भरवसा नाही. अण्णा गावात आलाय ना, नीट राहा, खोड्या करू नका. मामीनं त्या दिवशी माझ्या देखता तुम्हाला बेकारी केली असती. कुठं 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 काय म्हणले, कुठं मिटवायचं म्हणले? आपल्या घरी मिटवायला येणार आहेत. मी काय म्हणतोय भाऊ,
त्या गोष्टीला 8 दिवस झालं ते मिटलंय बी. ते जाता काय आलं? कारण वेगळंच आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आल्या त्या, ह्या निमित्ताने मिटवायचंय. आपलं आरक्षण दुसऱ्या गटात गेलं, आपला पत्ता कट झाला, ह्यांना तिथं त्यांची डाळ शिजवायची. आणि अध्यक्ष म्हणतोय सगळी गोळा करू आणि मिटवू. राजकारण डोळ्यापुढे त्यांच्या. त्या अध्यक्षाला म्हणाव तुझ्या दारात मिटव, आम्ही मोकळं नाही म्हणाव. हा आपल्याला काय करायचं? जाऊ द्या ना, बियात गेली, आपल्या मागं नाही आलं. कोणाला आपल्याला काय करायचं म्हणजे? अण्णा आपण नाही उत्तर होती, बरं झालं. ओ ते मला सांगू नका. अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण रामभाऊ हँडल करतोय. मला सांगू नका हे करू नका ते करू नका. तुम्ही मात्र कोणाच्या घरावर दगडे मारू नका. आपलं घर वाचवा जावा बापू. हेच म्हणतोय, आबरू वाचवा, दगडे हाणू नका. गाव हाणलं नाही तर आपल्याला घरी येऊन. मग तुम्ही काय म्हणला त्यांना? येऊ दे, काय त्या निमित्ताने मिटेल. पण कुणाला काय करायचं माझं मी ठरवी. अजिबात नाही भाऊ. ती खरजुली कुत्री अजिबात दारात नाही आली पाहिजे. विरोध पार्टीत आपल्या कधी आपल्या संग सरळ चालल्यात का? गाणा दाखवायचं डाव, हाणायचं उजवा. कशाचं डावण कशाचं उजवं? त्यापेक्षा भाऊ मी काय म्हणतोय माहिती का, सगळ्याचा पट्टात कट करा. डायरेक्ट तंटामुक्तीचा अध्यक्ष मलाच करा. भांडणं आपल्या इथनंच पेट्याल आणि मिट्ट्याल बी आपल्या इथनंच. आणि मग बघा तुमचा वोट किती वाढतोय गावात. ए मूर्ख माणसा, अरे मी आमदार खासदार होण्याची स्वप्न बघतोय, तू कुठं गाव गाड्यातली भांडणं मिटवाय निघालाय. भांडणं मिटवायचा पिंडा आपला नाही, नका काहीतरी अपेक्षा ठेवू. हा तिथनंच आलंय, मुळच खराब आहे. बरं का भाऊ, मी तुम्हाला शेवट सांगतोय, त्या अध्यक्षाला म्हणाव तुझ्या दारात मिटव. ती जो विरोध पार्टी जर आपल्या दारात आली ना, मी सगळ्या हाताखालनं काढीला परत चोर मारील मी इथं. आणि तू त्यांना जर काय म्हणला, मी तुला इथं हाताखालनं काढीन. राजकारणाचा भाग आहे. राजकारणात अक्कल मला जास्त का तुला? माझं मी बघीन. डोक्यानं माझ्या ताप करू नका. एक जण चालवते ना अक्कल, तू शांत राहा. अहो त्यांना जर अक्कल असती तर म्हणजे हाय हाय की तुम्हाला, मी नाही नाही म्हणत, हाय लय हाय, सगळ्या जगापेक्षा लय हाय. पण ह्या गावच्या सुतुड्या गुतुड्यात तुम्ही गुंतून बसता, ही नाती अशी भावनिक करतात तुम्हाला, म्हणून भाऊ तुम्ही तळागाळाला गेलाय. अरे माझा पंसा भाऊ असा आहे गाणा, डाव दाखवायचं आणि उजवं हाणायचं. नाही नाही, डाव दाखवायचं, उजवं हाणायचं. सारखं उजवच हाना, उजव्या हाताला मीच असतो सदा ना कदा. जा, माझं मी बघतो. हो जातो हाल. जातो. चल रानात, एका पिढीने केले वाटोळ बास. तुम्ही निघाला वाटोळ करा राजकारणात उतरून. चल शेती बघ. बघा खासदार झाले आता. ज्यांना बायका ऐकत नाही ते तत्वज्ञान द्यायला लागले. बरं का सरपंच, तुमच्या सांगण्यावरून मीन पाटलांनी रामभाऊला बोललो, बाळासाहेबांना बोललो आणि समिट घडवून आणायचा प्रयत्न केला. आता ह्या मीटिंगमध्ये चर्चा व्यवस्थित होऊ द्या, वादविवाद घालायचा नाही. जे काय मनात काय तुमच्या राग देवेश असेल सगळं इथं विसरायचं. कारण आपल्याला सगळ्यांना मिळून आपल्या गावचं गाव पण जपायचंय. सरपंच ह्याची जबाबदारी तुमच्यावर, कारण तुम्ही गावचं सरपंच आहे ना. पाटील, हा? गावचं गाव पण जपायला एका बाजून नाही जपून चालत, दोन्ही बाजूने नम्रता पाहिजे. अहो नाण्याला किंमत दोन बाजूमुळेच आलेली आहे, तसं तुम्ही दोघांमुळे गावाला किंमत आली पाहिजे. ऐका ऐका, हा. माझ्या दारात येऊन जर माणूस म्हणत असेल, मी बघतो आणि दाखवतो हिसका, एवढं तेवढं हिसका दाखव. ए मागचं उकरून काढ नको. आता बोलावल्यात ना ह्याच्यावर बोल. कशाला माग काय भूतकाळ झालं ते काढत बस नको. कशाला मैत्री मागची- करायची ना, मागचं सगळं दोष विसरून जायचा. बाळू हा तसलं झालं नाही तर मीटिंग चांगलं भले करायला. ऐक ऐक, माझं तेच म्हणणं असतं, टाळी एका हाताने वाजून चालत नाही. मनच इथं बाळासाहेब नीट बोलणार आणि बाजूला जाऊन कुरकुड्या करणार, मग मी डायरेक्ट हाता घालणं अहो करतो. मनच बाळासाहेब म्हणते की मागची उनी धुनी काढू नका, आताच बोला तुम्ही. ए बाळू, मला सांग, मला जर उन्ही धुनी काढायची असती, तुमच्या मिटिंगला मी होकार दिला असता का? बसलो असतो का मिटवायला? पण नम्रता एका बाजूने असून चालत नाही. मला सांगा, पाटलांनी खोड केली, सरपंचाच्या घरावर दगडी टाकली, अण्णा नूर आर, तो माणूस छाती काढून आला, बघून घेतो म्हण. आता मी म्हणू का तसं माझ्या दारात आलाय? अरे कुठेतरी नम्रपणा पाहिजे का नाही? रामभाऊ पाया पडतो. सगळं विसरून द्या, खरंच चुकलं, नव्हतं करायला पाहिजे तसं. रागाच्या भरात झालं, मोठ्या भावासारखं मन मोठं करा आणि मला माफ करा. खरंच चुकलं. अध्यक्ष करा. अध्यक्ष चुकलेला माफी करावी हे असं आमचं म्हणणं आहे. बरोबर बघा रामभाऊ, हे तिकीट मिळायसाठी बघते नेते चपल्यावर चालता का? चप्पायचा अर्थ होय रे. बाळासाहेब तिकीट अयो माणूस राव इतका बदल. हो तिकिटाचं नाही, त्यांना गावात शांतता ठेवायची म्हणून ते पण एक पाऊल मागे गेल्यात
रामभाऊ पण एक पाऊल मागे गेलात. फक्त तुम्ही वाढवू नका, तुम्ही शांत बसा. दाजी बर का बाळासाहेब, गावच्या भाल्यासाठी ही दोघं जरी एका ताटात जेवतील, कशाला काढताय तुम्ही? ह्यानं 4 घास जास्त खाल्लं, त्यानं 4 घास खाल्ले. तसं ना अध्यक्ष, मला काय म्हणायचं पाटील, ही रामभाऊ पण संजू मेंबर दोन्हीला पाडायचो, कधीही एकमेकाच्या उरावर जाते कळणार नाही. मिटवतोय की इथं. बर बर बर. हे काय करताय? काय ह्या दोघांनी लबाडी करू नये म्हणून तर आपण एकत्र आलोय ना. हा बरोबर आहे. ऐका, ए विषय कोणी हे लक्षात घ्या तुम्ही. विषय वाढवायचा नाही. हो का सरपंच, आता जिल्हा परिषदेचं तिकीट तुमच्या पार्टीला मिळतंय, म्हणजे आपल्या गावाला मिळतंय. रामभाऊ, बाहेरच्या गावाला जाण्यापेक्षा बाळासाहेब आपल्या गावात येते, आनंद पाहिजे. अध्यक्ष, तिकीट जरी मला मिळालं तर कारभार मी थोरल्या भावाकडूनच करून घेणार ना. ते सांगतील तसं मी वागणार. माफ करणं हा मनाचा मोठेपणा आहे. आता आपल्या या गटातून आरक्षण बदली झालं नाही तर 100% माझं योगाने आपल्याच गावाला मिळतं, ही आनंदाची गोष्ट. आज तुम्ही आमदार साहेबांकडे जाणार होता, माझी विनंती राहील आज काय तुम्ही जाऊ नका. का आज देवदर्शन करा, देव महत्वाचा. देवदर्शन करा, उद्या आमदार साहेबांना तुम्ही जसं सांगताल रामभाऊ त्याच्यावर पावलावर पाऊल ठेवून आम्ही करणार. वाटलं तर मी तुमची शिफारस करतो. करावं लागेल. ऐका, मनात काय रामभाऊ बद्दल नाही, आणू नाही. नका. आमदार साहेबांना तुमच्याबद्दल चांगलं सांगतील आणि जिल्हा परिषद निवडणूक कशी लढवायची, कशी जिंकून यायचं रामभाऊ मार्गदर्शन करतील. आता मनात जर आमच्या काय असतं तर ह्या माणसाने तिथं नाक घातलंच नसतं. बरोबर आहे. बरं, त्या माणसाने बी एवढं प्रेमाने बाळासाहेब सांगितलंय, आम्ही कुठेतरी माघार घेतली, सगळं गावात चांगलं बनण्यासाठी. माझा अध्यक्ष, माझा पूर्ण विश्वास त्यांच्याकडे. आणि आता जे रामभाऊ सांगतील ना, ज्या पद्धतीने रामभाऊ राजकारणाची खेळी घेतील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही त्यांच्या मागे राहणार. बाळू आयला माझं नाव घेऊ नको गाड्या, कारण मी हँग झालो एवढ्या 2 मिनिटाच्या आत. बुद्धी चालायची बंद झाली. नको हँग होऊ, बुद्धी बी चालवू नको, आणि बुद्धी चालवायची गरज नसते राजकारणात. माझ्यासारखा तज्ज्ञ माणूस आहे ना, एवढी माणसं माझ्या दारात आली, नम्रपणे पाया पडली, यापेक्षा काय आपण काय देव आहे का? अरे केलं माफ तुम्हाला. तयारीला एकमेकांचे आता आत्मविश्वासाने कामाला लागा, ही गावचं शीट आलं पाहिजे. खरं दिलदार मनाचा माणूस. आजपासून किंतु परंतु काहीच राहिलं नाही. अजिबात. कसं काय? चला येतो देवदर्शन करून. चला सरपंच का पाटील? अध्यक्ष बाळासाहेब येतो. त्यांचं झालंय सगळं, तुम्ही काहीतरी कुठं कर नका. संजू शेठ, राजकारणाच्या पायात इतका लाचार माणूस मी कधीच बघितला नाही. आजपर्यंत कधी राव आई बापाच्या पाया पडला नाही, तिथं राव नाक घासले बघ. ऐका, गावच्या भल्यासाठी त्यांनी चांगलंच केलंय. 2 पार्टी एकत्र येतात. असलं कुठं? ओ चेअरमन, तुम्हाला वाटतं मी आता पाया पडलोय म्हणजे मी विसरलोय काय? ही सगळं कालचक्र फिरवणार आणि नंतर व्याजा सकट त्या माणसाकडून मी तरी इथे 4 जणांच्या देखता पाया पडलोय, तुमच्या व्यतिरिक्त कुणाला माहित नाही. पण ह्या माणसाला स्टेजवरच नाक घासाय नाही लावलं तर माझंच नाव संजू शेठ नाही. राजकारण उगच करत नाही. संजू, आपलं भलं झाल्यानंतरच तुझं ते कर, नाही तर कोणा घोटाळा होऊन जाईल. कशाचं बरं? करतो व्यवस्थित. चला देवाला चला. चला. पण रामभाऊ, तुम्हाला 100 पैकी 100 मार्क द्यावा लागतील. बरं चला या तुम्ही. मी बाळू रानात जाऊन आलो. ह्या माणसावर माझा नाही विश्वास राव. मिटलंय, अजिबात आता काय बोलू नका. आम्ही कशाला काय बोलतोय, पण मला एकच सांगायचं सुभाषराव, तुम्ही लय पाण्यात आहे अजून. जा. काय बावट आहे माणूस. चला पाटील. जावा तुम्ही जा. अहो, या विश्वासामुळे तर 2 गट एकत्र आले. जा घरी. ए चल बाळू, कशाला रानात जायचे. चल. अरे माझा तुझा विश्वास नाही का, राहणार देऊन माझा कार्यक्रम करतील काहीतरी. बाळू कशी काय मग काय स्वीट कॉर्न कुठे गेला? मग समोर तिकडं मी हांग आहे गाड्या, माझे अकल काम करा. तू मला अजून नीट सांग रामभाऊ, कारण तू किती पुढच्या चालीचा आहे आणि आतल्या खोडीचा आहे मला माहिती. एवढूसा होता, एवढूसा तू एवढूसा. होता मी सांगतोय ते ऐक. आणि माझ्या माग पळायचा मी दुकानाला गेलो की बाळक का मला बटर घ्या, मला बटर घ्या. तेव्हा आमची परिस्थिती चांगली होती. तेव्हापासून तू किती खोडीचा आहे मला माहिती. खरं बोल. साध्या माझ्यापेक्षा 2 वर्षांनी बार काय तू?
आणि म्हणतोय तुझ्या मागं पळायचो बटरासाठी. तो संजयाला इतका गोड का बोलत होता मेंबरला 100% काहीतरी काळबेर मी रामभाऊ. बाळो, सगळ्याच गोष्टी दिसत्यात तशा नसत्यात. आता वरून मी काळा आहे, आतून आहे का? रातनं लय त्याच्यापेक्षा आहे तो मला माहिती आहे. तू नीट सांग काय झालंय ती. हे बघ, इथं सोडवाय सुभाषराव बी नाही, इतका जे मारेन ना धरून. कुणाला? तुला. मला का मारायचं? का आता का मस्त एक लडकी असं म्हण की आता. अरे तुला महत्वाच्या कामासाठी आणलं. बाळो, तुला वाटतंय काय रामभाऊ इतक्या सहज शरण जाय? अरे तो पाया पडला त्याच्या मगरमच्छ्या असुराला मी काय बोलेलो आहे? तीच मला वाटना खरं म्हणून तर म्हणते. गळामेट घेतोय तिथं त्याला मिठ्या मारतोय. अरे जो माणूस आयुष्यात कधी नीट वागला नाही त्या माणसासंग रामभाऊ नीट वागेलच का? म्हणजे अरे लय नाटकी. मला सांग, माझ्या वार्डातलं म्हणजे आपल्या वार्डातलं जिल्हा परिषदच्या गटातलं आरक्षण बदललं, दुसरीकडे गेलं, किती खुश झाली, उड्या हाणायला लागली टनाटना. मला पण माहिती आहे, तालुका अध्यक्षांचा मला फोन आलता, रामभाऊ तिकीट मिळलं तर ह्या 2-3 गावातच भेटेल. मग मला सांग, ही जी पाया पडणी साखर पेरणी आहे ना, त्याच्यासाठी पदरात पाडून घ्यायचं ना. मी बी दाखवणार आहे माझा तुम्हाला जाहीर पाठिंबा आहे. आणि असा काय करतो, असं काय डोंबाळा करतो, आग लागली पाहिजे खालून वरपर्यंत. म्हणजे संजय मेंबरला तिकीट मिळून द्यायचं नाही? मिळून द्यायचं नाही, तू म्हणायचं नाही कुणाला. हे रामभाऊ, मी चापटी ना तुला. मिळून दे, गावात मिळतंय तर पावळटपणा करू नको. मिळून दे मेंबरला तिकीट, आपण प्रचार करू. अरे गावात विकास होईल. ही भावना त्यांच्याकडे का नाही? अरे दाखवत्यात. तू बोलला काय त्याच्या पाया पडण्याला? मी तुझा दोस्त आहे, पण तू माझा एक रामभाऊ. मिळून दे संजू मेंबरला तिकीट. मध्ये इस कालवू नको तो बाळू. रावणा, तुझं लय विचार चांगलेत, पण रामभाऊ असं ह्या घडीला असं म्हणतोय, ऐकावे जनाचे करावे मनाचे. कळलं? मला जे वाटेल तेच मी करणार. त्याच्या तिकिटासाठी आपल्याला जायचंय आमदार साहेबाकडे. जाऊ की, कोण नाही म्हणलं. हा, मी लय ताकद लावणार माझ्या ध्यानात आले. रामभाऊ, मला अजून पण तुझ्या विश्वास नाही का? मी आता ऐकणार तुझं. मला तू एवढं समजून सांगितलंय बाळू, मी त्याला तिकीट मिळालं मी पाहिजे. काहीतरी चुकीचं करायला मिळू दे, आपल्या गावात मिळू मिळालं दे. पाहिजे. मी प्रचार करणार पुढच्या तोंडावर होऊन. येडायचं काय? नारळाला जाऊ आपण. नारळात जायचं, नारळ फोडायचा. हो हो हो, नमस्कार वहिनी साहेब. कस काय भाऊजी आज येणं केलं? आल तू सरपंचांकडे. सरपंचाकडे होय. सरपंच, संजू मेंबर, पुन्हा म्हणलं तर ती चेअरमन गेले ते की देवदर्शनाला. देवदर्शनाला गेली? हो, हे कोण आहे म्हणूनच मी पण बाहेर निघाली होती. आता लय महत्वाच्या विषयावर चर्चा करायची होती. महत्वाचा विषय? वहिनी, तसं बघा गेलं तर तुमच्याशी खाजगी बोलायचं होतं. बोला की. गेल्या आठवड्यामध्ये भांडणं झाली, पाटलांनी खोडी केली, अण्णांवर नाव आलं, तुमच्या पत्र्यावर धडाधडा दगडी हाणली आणि तुम्ही धडाधडा आमच्या घरी शिवाय देत आला. मी पण तुम्हाला थोडंसं बोललो, म्हणलं आपण चूक केलेली. मग मी मोठ्या मनाने माफी मागतो. बरं जाऊ दे भाऊजी, तुम्ही कशाला माफी मागताय? मी बी नाहीतर तुमच्या दारात आलीच की बडा 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 करत. आणि माणूस चुकणार नाहीतर कोण चुकणार? चुकेल तो माणूसच नव्हे. हेच महान विचार तालुकाभर पसरल्या. परवाची जी घटना घडली तीच मी सांगायला आलो. वहिनी, माहितीसाठी सांगतो, आमदार साहेबांकडे परवा दिवशी मी बसलो होतो. तुम्ही? हां, तसं मी रोजच असतो. सरपंचशी गावगाडा बागा मी त्यांना म्हणलं. आमदाराकडे बसलो. आमदार साहेब मला म्हणले, रामभाऊ, तुमच्या परिसरामध्ये सक्रिय महिला कोण आहे? समाजकारणामध्ये धडाधडा बोलणारी, प्रश्न सोडवणारी अशी कोण महिला? वहिनी, माझ्या डोळ्यापुढं फक्त तुमचा चेहरा आला. काय सांगताय? विश्वासच बसत ना माझा. तर विश्वास ठेवावा लागेल. वहिनी साहेब, माहितीसाठी सांगतो, जिल्हा परिषदचं तिकीट या परिसरात आणि आपल्याच 2-4 गावात बसणार आहे, म्हणून माझ्या डोक्यात पहिलं तुमचं नाव आलं. माझं नाव तुम्ही आमदार पुढे घेतलं? 100%. पण तिथं बी अडचण निर्माण झाली. दिसतं तसं नसतं.
संजू मेंबरनी तुमची काडी केली. आमदार साहेबांना म्हणलं गौरी वहिनींचाच विचार करा. आमदार साहेब म्हणले संजू मेंबरना असं सांगितलंय तुम्ही फटकळे, बडबड करता, चुकीचं बोलता, अन्याय करता, एखाद्या जागावर धावून जाता, असं तुमच्याबद्दल वाईट चर्चा केली. संजू मेंबर माझ्या डोक्यात रागच आला. तरी मी ह्यांना सांगत असती असली माणसं नका जवळ घेऊ, तर ताटात घेऊन जेवायची सवय आहे ह्या माणसाला. आणि मी सरपंचाला सांगितलं तर त्यांना खरं वाटणार नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने मॅनेज करा, पटकीनं आमदार साहेबांकडे जा आणि त्यांना म्हणा मी सक्रिय आहे, मी सक्षम आहे आणि मलाच तिकीट पाहिजे. म्हणजे आम्हीच मेंबर केलं आणि आमच्याच डोक्यावर नाचायला लागलं वय संजू मेंबर. वहिनी साहेब उद्या सरपंच, मेंबर, चेअरमन आमदार साहेबांकडे जाणार आहे संजू मेंबरच्या बायकोची शिफारस करण्यासाठी. आणि संजू मेंबरच्या बायकोची कशासाठी सरपंच शिफारस करतील बरं? मला बरं तेच काय कळलं, का ह्या माणसाला एवढा पोळका संजू मेंबरच्या बायकोचा? काय ह्या सरपंचाला तर माणसंच वळखा येईना ती बाई. सारखी लक्ष्मीसारखी बायको जिल्हा परिषदमध्ये जाऊन अशी काय धडाधडा भाषणं ठोकल, योजना आणल, तळागाळापर्यंत पोचल, त्याचं श्रेय माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भेटेल. ह्याची अक्कल नको सरपंच? नाही आता काय करणार आहे माहिती का, आता गावगाड्यात मीच लक्ष देणार आहे. सरपंचाला कशी फुगवते ती, कशी बोलते ती, काही राजकारण कळा नाही. आता जी तुम्हाला कळतंय ते त्यांना कळत नाही. वहिनी कामाला लागा, उद्या कसं जायचं, काय बोलायचं मी सगळं सांगतो. बातमी गोड दिली, चला चहा ठेवती चांगला दुधाचा. नाही मी जेवणारच आहे, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर. आता बाहेर चालले होते मी पण नाही जात. सगळ्यात महत्वाचं माझ्यासाठी काम काय आहे माहिती का, आता कशी बघतेच आता काय तिकीट घेते ते, मी तिकीट मिळवूनच येत असते. ही चर्चा माझ्यात आणि तुमच्यात फक्त. सात पडद्याचे आज सात लागा, तुम्ही गुलाल घ्या, आणा तुम्ही कामाला लागा तुम्ही. आता किती वेळ थांबायचं चेअरमन? सगळा योग जुळून आला की असं वय काय गरज होती का द्यायची ड्रायव्हरला गाडी? ही योग्य आहे का? अहो ते 10 मिनिटात येतो म्हणलं, जे गेलं ते 2 तास सरपंच तिकडच. आता मी काय करणार, शेवटी ड्रायव्हर आहे, त्याला कधी बी आडीनडीला न्यावं लागतो. पण आपल्यासाठी आमदार थांबायला मोकळे आहेत का? ही बी खरं आता काय, मी तरी काय करणार नाही ते पोरांनी आपण चांगल्या कामात नेहमीच वेगळं येतोय. बरं आता ही बी येते हे चौका मग ही ताल्या बी तुझ्या गाणी, गाडी कुठे आणि काय घोडं कुठे, वायता घेतोय सगळं. मी काय सांगतो, तुम्ही काही बोलायचं नाही. मी ह्या चौघांना बरोबर कटावतो. बर कटावता? चेअरमन तुम्हाला राजकारणातले डोकं नाही. उद्या आमदार साहेबापुढे ही चौघ येणार. उद्या तिकीट मला मिळणार. बर निवडून आल्यानंतर ही गावभर करायला मोकळी झाली. आम्ही नेलं, आमच्यामुळे संजू भाऊला तिकीट मिळालं, म्हणजे आमच्यामुळे जुळून आलं. बरोबर ताशा वाजवाय मोकळा झाला. रामभाऊ वाजवणार, पाटील वाजवणार, बाळूदाजी वाजवणार, त्याच्यावर सुभाषराव. मग त्यासाठी मी सांगतो तुम्ही दोघांनी कुलप घालायची तोंडाला. मी प्लॅन सांगेल तसं तुम्ही का बसायचं. बोललोय का मी? झाले ना राव, एक आल्यात काय फरक पडतोय राव? मला कळतंय कुणाला कुठनं कटवायचं ती. तुम्ही फक्त आल्यानंतर गप राहायचं. हो हो जी जी एवढंच करा. डोंबाळा होणार सनसेट काहीतरी उगाच. आजपर्यंत झाला का डोंबाळा? नाही झाला नाही, पण तुम्ही करता काहीतरी कुठाना आमच्यावर लागता का? फोन करा दोघं झालं माझं. गाडीवाल्याला फोन करा, लवकर करा. हरी 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 फोन करा. वाटच बघत बसले ते. सराव सराव लावला का मेंबर? कुठे गाडी आहे म्हणला, फोन केला या लवकर. आमची वाटच बघत बसलाय तुम्ही पाखरासारखे. मग पाटील तुमचा आशीर्वाद आहे चौघांचं, पण आमचा मुख्य आशीर्वाद कुठे? का काय झालं, रामभाऊला अचानक काम निघलं, त्यामुळे ते म्हणले तुम्ही तिघच जा, कारण कोण नाही कोण पाहिजे म्हणले या तिघांच्या काय बरोबर. राव अध्यक्ष, असं असतोय राव, सगळ्यांनी एका जुटीने गेलं तर आमदार साहेब खुश व्हायचं नाही तुला? एका जुटीनेच आपण सगळे मिळून जाऊ काय बाळासाहेब? मग कशाला आलोय आम्ही? आणि मग राम बोला दाजी तुम्हाला तिकीट मिळेल ना, रात्र दिवसा परिचार करणार. दाजी तुमच्या नाही. आणि खरं ज्याने आशीर्वाद दिलेत ना तो माणूस कुठे राव? खरं अहो पाहुण्यांच्याकडे गेले, पाहुणे आजारी, तिकडे जावं लागलं म्हणून गेले. नाराज नाही ना, आयसीयू मध्ये ऍडमिट केलाय त्याचा. आणि दिसलं का इन शर्ट बेल्ट नसला तरी माझे लय टाईट काम असतं. इम्प्रेशन. कपड्यापाशी काय हो, माणूस चांगला आहे. आपल्या गावच्या इकीचं बळ दाखवलंय ना, आमदार एवढं खुश होतील ना, बघत राहू. आमदार साहेब निघून जातील, चला लवकर. ऐका सरपंच, पण हे विसरायचं नाही बरं का. जरी तुम्ही निवडून आला तरी ह्या पण पार्टीनं तुम्हाला सहकार्य केलंय, यांच्या सहकार्यामुळे तुम्ही निवडून येणार आहे. अध्यक्ष तुमच्या तोंडात शब्द तरी तुम्हाला शब्द पाहिजे. आठवण करून दिली. हो मी रात्र दिवसा सुट्टी देणार नाही सुभाषराव. हो परिचार करणार, घरनाघर फिरायचं आणि मतदान दिलंच पाहिजे. येद्या काढल्या चालून मतदारांच्या. होय बाळासाहेब, आता तर काय मेहना उभा राहिला त्यामुळे निवार जोरदार प्रचार. दाजीराव आमचा देव. बरं चला की आणून ठेवलाय आम्ही.
अहो चला की. बरं वेळ घालू नका सुभाषराव पाटील थांबा. अध्यक्ष काय झालं मगाशी आमदाराच्या पियाचा फोन आला. काय झालं ते म्हणले आमदार साहेब वाट बघून गेले. आता ते म्हणले उद्या सकाळी या तुम्ही 8 वाजता बोलावले. ह्यांनी गाडी कोणाला देऊन ठेवली त्याच्यामुळे सगळा गोळ. आणि मग मी एवढं नटून कपडे धुवून आलो ते वायाच गेलो. नाही वाया नाही जाणार. हो का तुम्ही तिघ आणि आम्ही तिघ चेअरमन साहेबांच्या सासुरवाडीला जाऊ. जेवण आहे तिकडे आज. हो बाबा गाडीत बसायचं. जळगावला ऐका की मला रानातली बी काम आहे ती उगा आपलं तुमच्यामुळे म्हणलं आमदार साहेबांच्या पर्यंत एवढ्या लांब नको. चला काय होतंय चला पाटील. नको. अहो जळगाव काय जवळ आहे का? एक दिवस जायला आणि एक दिवस यायला तोपर्यंत सकाळी येऊ घ्या. चला 2 घास खाऊन येऊ. हो मटणाच्या खड्यासाठी जळगाव जवळ आहे बे. लांब आहे. चला जायचं 400 किलोमीटर जाता का? नको बाबा मग नाही बाबा मला नाही. मला वाका येतं गाडीत. ऐका तुम्ही पण काय करा जा ड्रायव्हर चांगला घ्या लवकर सकाळी माघार या म्हणजे आमदार साहेबांच्याकडे तुम्ही सकाळ. काय करा माहितीये का आता आम्ही डायरेक्ट आमदारांच्या बंगल्यावर येतो उद्या सकाळी. बर तुम्ही तिथेच या. हा मग माझी गाडी घेऊन ये तुम्ही तिथं. आमचा आशीर्वाद तेवढा घेऊन या बरं का रामभाऊ. करत पण विसरू नका ह्या पण पार्टीचं सहकार्य केलंय. तुमचं सहकार्य मोलाचं आहे आणि माझा दाजी तर माझा काळजाचा तुकडा आहे. अहो तुमचा आशीर्वाद एका पायावर तयार आहे. अहो तुमचा आशीर्वादाने संजू शेट आमदार. बर मग या जाऊन तुम्ही. आम्ही जातो मग घरी रानात. काय चालू आपलं? उद्या सकाळी जाऊ की आपण माझी गाडी घेऊ. तुमच्या गाडी जायचं काय? हा संजू शेट काय लाजबीज आहे का? डायरेक्ट म्हणताय आमदार नाही गेले ते तिकडे. राजकारण ह्याला तर म्हणतात असताना नाही म्हणायचं. पण वती काय म्हणली बघितली तू डायरेक्टच म्हणते ती आम्ही तुमचं जुळवून आणलं त्याच्यामुळे तुम्हाला तिकीट मिळेल. चेअरमन आजपर्यंत संजू शेट कुणाला नाही कळला आणि कळणार बी नाही. बायकोला कळलो नाही ते तुम्हाला कधी कळणार. एक लक्षात ठेवा तिकीट मागा आपण तिघच जायचं आणि तिकीटाची माळ आपल्या गळ्यात घालायची. ह्यांना घरी राहू द्या. संजू शेट काय खेळ होणार का खेळ होतोय. चला ड्रायव्हरचा फोन आला. हे का ना यार तुम्ही का पळतोय मला काय कळायचं. तुम्हाला नाही काय कळायचं. काय सांगितलं का ना तू? थांबाला का नो सिक्रेट आहे जरा. कसलं सिक्रेट? थांब कळल तुला. दम काढा केला का नो तुम्ही? राहू दे चला का? थांबला का? तू थांब आम्ही दोघं जातो. आम्हाला काय काम नाही. दी बेटा आमच्या आम्हाला. थांबला का? सांगा नाही बी कशाला तुझ्यामुळे का कुठलं म्हणतो आम्ही. अरे तुम्हाला सगळं कळल दमदारा फक्त. याला काय नाही थांब आल्या एकटाच बघतोय नुसतं. आल्या 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 गौरी काकू खरं का ना तुमच्याच घरी चाललो होतो. बरं झालं इथे भेटला तुम्ही. ती कर काय झाले माहितीये का पुढच्या आठवड्यात तुमचा वाढदिवस आहे आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळ्या पोरांनी क्रिकेटचा सामना भरवल्यात. आता काय सांगतोय का ना त्याच्या पुढे जाऊन ऐका की आणि त्या सामन्याचं उद्घाटन तुमच्या हस्ते करणार आहे आम्ही. आता रन माझ्या हस्ते का म्हणून. आता बघितलं का म्हणून. मग छोट्या तुम्हाला काय माहितच नाही वय. अख्ख्या तालुक्यात तुमची चर्चा या सांगतोय. मग आम्हाला माहित नाही वय तुम्ही झेडपी सदस्य होणार आहेत म्हणून. तुला बी कळलं. आणि मग महत्वाचं गौरी काकू सगळी बक्षीस भाऊ देणार आहेत. पण का ना मला जरा महत्वाच्या कामाला जायचं होतं गावाला पुढच्या आठवड्यात. होय का? असू दे की मग आपण काय 15 दिवस पुढे ढकलू पण उद्घाटन तुमच्याच हस्ते होणार. नाही असू दे गाना येते मी. नक्की येणार ना? नक्की येते काळजी करू नको तू. बर गौरी काकू तुम्ही झेडपी सदस्य झाले आम्हाला विसरायचं नाही बरं का? नाही रे गाना विसरीन मी तुला. मग काय धरा पोरांनो यार तू बरा सेल्फी काढून घेऊ. अरे एकदा या पुढं मोठ्या झाल्या आपल्याला सेल्फी मिळतोय. या बाजूला या सगळी. गौरी काकू स्माईल. आज काय फोटो निघालाय. अहो बघा की तुम्ही एकदा का निवडून आला आणि एकदा का सदस्य झाला ना इतकं मोठं कटआउट बॅनर लावतो ना गावात. नको काळजी करू का ना तू. आता बरं मी महत्वाच्या कामाला चालली जाते जरा गडबडीत. काय गरज नाही हे सगळा खर्च भाऊनी केलाय. हा बरं असू दे जाते मी लय गडबडीत. आमच्या पोरांच्या लक्ष राहू द्या बरं का. लागलं तर पैसे घेऊन जा. ए काय नक्की खुळे काय काय चाललंय नक्की. ह्यालाच तर राजकारण म्हणतात. कसं राजकारण तुम्हाला कळणार नाही गल्लीतल्या बगल बच्चांना. आला खुशाल मग तू सामना भरवणार आहे. कशाच सामना कशाचं काय. आला का कधी गणपतीची दह्याची वर्गणी भरवली नाही दिली नाही ह्यांनी आणि म्हणते की सामना भरवणार. काय चाललंय नक्की तुमचं. गाण्याला का तुम्ही कधी आम्हाला पण नाही लागा तू. आणि म्हणे की बाहुले बक्षीस ठेवले ती आणि तुमच्याशिवर ही अरे आम्ही असंच असतं डाव दाखवायचं उजवं हाणायचं. हा
संजय नक्की काय सांग की आम्हाला तरी. आता नाही आगे आगे देखो होता है क्या त्या संजय मेंबरला बी म्हणाव अरे तू शेर आहे ना तर रामभाऊ सव्वा शेर आहे आणि घना पहलवान बब्बर शेर आहे. काय आम्ही ह्याचं तर ताळमेळ मला तर कायच कळा ना बाबा. येड झाली पक्क येड झाली. आपण नको घरी चल आपलं ह्याच्या नादीच नाही लागायचं. अरे वा मग नमस्ते नमस्ते कांबळेश्वरकर सरपंच चेअरमन संजू शेठ बरं आहे ना. हो बरं आज काय टोप्या बिप्या घालून ना कडक मध्ये आलाय. दिवाळी झाली नाही वाटतं तुमची. झाली झाले आमदार साहेब तुमच्या आशीर्वादाने इतकी भारी दिवाळी झाली ना बस. आणि आनंदाची बातमी अशी की आमच्या गावाली सगळी एक झालीत. म्हणजे रामभाऊचा गट असेल आमचा असेल त्याच्यामुळे लय वातावरण आनंदाचं आहे आमदार साहेब. काय म्हणताय हो रामभाऊ पण मग आता तुमचा वाढदिवस झाला त्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेतले रामभाऊला पुढे गेलं म्हणजे तुमच्या हस्ते होऊ द्या. काय म्हणता हा बैलगाड्या शर्यत असू द्या पारायण सप्ताह आपला तो असू द्या महिलांसाठी खेळ पैठणीचा असू द्या ते सगळे कार्यक्रम तुमच्या वाढदिवसानिमित्त घेतले रामभाऊंला पुढं. अरे वा छान छान. पाणंद रस्त्याची जी भांडणं होती तालुक्यात आपला प्रथम क्रमांक गावाचा येतोय. पाणंद रस्त्याचे वाद मिटवलेत आम्ही सगळे. आपण सगळी जेवढा तुमचा निधी आला तेवढा लोकांपर्यंत पोहोचवला आणि ते झालेला विकास कुणामुळे झाला हे सांगत आणि आमदार साहेब आणि दुसरी गोष्ट अशी अख्ख्या तालुक्यात एक नंबरचं रक्तदान कुठं असेल तर कांबळेश्वर गावात. नाही नाही एक चांगलं झालं. अयो रामभाऊ आणि सरपंच तुमचं गट विरोधी देशाची दोन तोंड पण एकत्र आल्यावर लय माझ्या मागचं टेन्शनच गेलं. मग काय ते पण येणारच होते साहेब. मी तेच म्हणतोय रामभाऊ दिसा नाही तुम्ही एवढं एकोप्याने झालाय म्हणताय सगळं करताय पुढून. अहो गाडीत बसणारच होतो पण ते रामभाऊचे सासरे ना इथंच असतात. बर त्यांना अटॅक आला. काय म्हणताय. मग अटॅक आला तर त्यांना म्हणलं ती गाडीत भरलं आणि डायरेक्ट बारामतीला नेले. तब्येत बरी आहे ना. हो हाय आमदार साहेब काय झालं आम्ही पण तिकडे जाणार होतो तुम्हाला शब्द दिल्यामुळं आम्हाला इकडे यावं लागलं. म्हणलं आमदार साहेबांना भेटायचं महत्वाचं बोलायचं ना आपलं. ठीक आहे आहेत ना आम्ही तिथंच जाणार आहे डायरेक्ट. ठीक आहे मग आता नक्की यायचं कारण काय. काय नाही गावची हाल हवा आपलं पक्षाला कसं वातावरण अनुकूल आहे. अच्छा झेडपी पंचायत समितीचं म्हणतोय. बर बर झेडपी इलेक्शन मुळे जरा थोडंसं वातावरण ही नाही का आणि सगळं चांगलं वातावरण आहे आपल्या बाजूने वातावरण आहे. म्हणजे चला आमदार साहेबांची गाडी घेऊन यावं. तुमच्या मार्गदर्शनाखाली कामं बी चांगली झाली सगळी. नाही नाही मला माहिती मार्गी लागले. आणि ना रामभाऊ तुम्ही एक झाले ना असंच राहा एकोप्याने. आता एकच ते म्हणतील तसं रामभाऊ जसं म्हणतील ना तसंच मी पण ठरवलंय. वाद घालायचा ना. आमदार साहेब संजूच्या बायकोनी सुद्धा हळदी कुंकाचा कार्यक्रम म्हणून काय म्हणताय. हो लय गावात सगळ्या महिलांना भेटून कोणाला बक्षीस हे म्हणजे सगळं व्यवस्थित. मेंबर आहे ना तुम्ही गावचं. शेवटी तुमच्या वाढदिवसात केलेली कामं ती आपली. आता तुम्ही दिलेला निधी खर्च लावला. माझ्या बायकोने सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम केलं. बचत गटाचं काम असेल हळदी कुंकाचं काम असेल आणि जवळपास 500 महिलांना देवदर्शन घडवलेत. अरे बापरे म्हणजे महिलांचा पण तेवढा हिरिरीने सहभाग आहे. सगळा उपक्रम राबवला सरपंचांनी. आणि आमदार साहेब तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे त्या माणसाच्या डोळ्याला डोळा रात्रंदिवस. संजू मेंबरच्या हो आपल्या झेडपी गटात आहे ना तो माणूस रात्रंदिवस पळतोय. प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं संजू मेंबर नावाचा नुसता बोल. काय म्हणताय साहेब फक्त आमचं म्हणणं काय आहे त्या माणसाचा फक्त विचार झाला. नमस्कार साहेब. नमस्ते. आपण माझे मिसेस गौरी. अच्छा ताई बसा बसा. तसं सामाजिक कार्यात अग्रेसर असतो ना माझ्यापेक्षा कितीतरी पटीने खांद्याला खांदा लावून ती काम करते. अरे वा. पण नाही नाही मला एक कळलं नाही जोडीने आलाय आणि ताईंला बाहेर उभा केलं वे तुम्ही आत बसला येऊन. नाही मी आलो पुढेच. मग काय म्हणतात ताई. साहेब जिल्हा परिषदसाठी माझा विचार व्हावा. गावातली सगळी कामं माझा नवरा करते. कामं सगळी व्यवस्थित आहेत आणि मीही त्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करते. हळदी कुंकू म्हणू नका गावातलं बचत गट म्हणू नका बाया देवदर्शनाला नेणं म्हणू नका काही गावात मदत लागली काही कुणाची भांडणं असतील ती म्हणजे सगळ्याच गोष्टीत मदत करते मी. तर जिल्हा परिषदसाठी मी इच्छुक आहे तर माझा विचार करावा तुम्ही. बर बर सरपंच साहेब म्हणताय तसं तयार आहेत बरं का मिसेस सरपंच. आवाज वगैरे बोलणं छान आहे. बघू इच्छुकांच्या यादीत मी नाव घेतो त्यांचं. बघू म्हणा कसं आहे का सरपंच गटात बाकीचे गाव आहेत मला बाकीच्या गावांचा पण विचार करावा लागणार. संजू मेंबर हां काय चेअरमन बघू मग चालतं या मग.
आमदार साहेब येऊ का? या 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 चेअरमन. काय राव संशय बावळटपणा केलाय तुम्ही? जेव्हा भावाचा माणूस तिथं सोडून यायला लावला वेराव. नशिबानं मी हाताखाली काढलं नाही. हाताखाली मग सरपंच मान आहे म्हणून नाही मारलं का माझ्या सरपंचाने. मी माझा म्हणणाऱ्या सरपंचाने माझ्या स्वप्नावर पाणी ओतलं. बादा 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 बादा. साडूची गाडी मागून आणली होती माहितीये का? माणूस कसा आता तिकीट मिळायचं म्हणजे रुबाबा दिसला पाहिजे. केसानी गळा कापला माझा. आम्ही राव तुमचा आम्हाला म्हणतो, आम्ही तुम्हाला म्हणतो की आयला संजू शेट आमचा माणूस आहे आणि मी सरपंचाच्या गळ्यातला ताई. ते काय आता काय झालं? तुम्ही चेअरमन काही बोला तुम्ही का मागणं बायकोला बोलवून घेऊन तुम्हाला वळतोय बायकोची मी गोत्र काढती अला काही नाही. घराचा उकांडा कधी झाला नाही का? कधी बसाय गेलं घरात तर उकरून देत आहे का घरात आहे ती कळत नाही. घरच्या काढ्या गेली गटर काढाय गेली. 2-2 दिवस नुसतं फळकणी पितोय सरपंच, नुसतं साखरेचं पाणी. आणि ही म्हणते मी बायाला होय हिने कधी कधी 9 दिवस हिने ऐका की हिने 9 दिवस कधी उपासाचं खायला दिलं? अहो 9 दिवस ह्यांचा उपास असला तर गावात हिंडत होत्या फराळ करायला आणि सांगायला लागल्या. आयला पण संशय लय वाईट वाटलं गाड्या. हातानं संजू चालू आलते राव. एवढं विरोधक सुद्धा राव 1 नंबर बोलत होता आपल्याबद्दल. मी काय नाही केलं. विरोध मिटवायसाठी तिकीट मिळवायसाठी मी रामभाऊचं पाय चाटले राव. तुम्ही रामभाऊचं चाटलं पण त्यांनी तुमची ठेवली का किंमत? ह्या सर आली आली. झालं का समाधान? झालं का समाधान? तुझं समाधान झालं का? मला का सोडून आला? झालं समाधान? कोणाला झालं का समाधान? तुझं समाधान झालं? नाव पाणी वतलं आल्या वय. बघ चेअरमन दुसऱ्याच्या स्वप्नावर पाणी वाटताना वहिनी तुमचं चुकलं या. काय चुकलंय? माणसाची फरज झाली ना. मला तिकीट माझा विचार केला आमदारांनी आम्हाला काय समज आम्हाला तिथे सोडून आलाच का? आपण यायचं नव्हतं ना. मला न्यायचंच नव्हतं तुम्हाला तिथनं. मी काय सांगतोय तुम्ही माझी शिफारस करायला आलता ना का बायकोला कशाला माघारी बोला? तुमच्या मालकीची गाडी आहे का ती? गाडी आहे. नाही मी काय म्हणलं होतं असलं मेंबर सुद्धा करू नका. बघितलं का गावाने निवडून दिलं आणि घर लोटायचं व्हाय ना आणि तिथं सांगताय गटाने काढती आणि लोटायची बायको जर अपमान केला ना दिवसा माग ऐकून घे. बोलायचं कळलं का? जरा थोडी थोडी तिकीट मागायला गेले तिकीट बोलायचं कळतं का? गाठ माझ्याची 2 मिनिट कसं होत अक्कल तिकीट पाहिजे आमदारकीच्या लायकीची तर आहे का तिकिटाची? तिकीट मागा येते ती. आपल्या ताटात खाऊन आपल्याला उचलेली माणसं आहेत ती. सांगितलेलं कळत नाही तुम्हाला? असल्याला ताटात घेऊ नका म्हणून. असल्या लायकीची माणसं आहे ते. हे काय सर पण तुम्हाला बी अक्कल नसावी. आवरा तुम्ही. पण आवरा म्हणजे काय? ते बिना अकलीचा कांदा आहे का? अक्कल काय त्याला? जाऊ द्या सर पण आपलाच माणूस आहे. त्याला सुट्टीच द्यायची नाही. ह्याला पोलीस केसच करते ह्याच्यावर. बघितली का कशी रंग आली समोर? वा काय राव पोलीस केसच करते आता. बसा तुम्ही बसा लवकर. आता नाही याला ठेचल्याशिवाय राहत नाही चांगली. वा नाही तू नाही हिसका दाखव तुला. अरे रामभाऊ नमस्ते नमस्ते. बसा बसा. आमदार सर नमस्ते. नमस्ते बसा. मग सासऱ्यांची तब्येत कशी काय? खाऊन पिऊन दणदणीत आहे. आता 3 टाइम जेवतात. सकाळ 3 भाकरी, दुपारी 3 भाकरी, संध्याकाळी 3 भाकरी. नाही ते ठीक आहे पण अटॅक आला ना त्यांना. मी ऐकलं दवाखान्यात का काय नेले म्हणे म्हणून तुम्ही नव्हतं मगाशी. अरे बापरे कधी अटॅक आलाय? आता मगाशी ते तुमचे जोडीदार आलते की गाववाले सगळे. संजू मेंबर, चेअरमन, सरपंच. संजू मेंबरने मला तोंडावर सांगितलं. मी म्हटलं रामभाऊ काय नाहीत आले तर म्हटलं दवाखान्यात गेले अटॅक आलाय काहीतरी तुमच्या सासऱ्यांना. साहेब ही अशी माणसं विचित्र आहेत. अत्यंत कपटी. माझं आणि त्याचं न पटायला हे कारण. माझे सासरे एकदम सुखरूप आहेत. शेतात काम करतात आता. मी तिथूनच आलो. आम्ही सोबत जेवलो. मला चला आमदार साहेबांकडे जावं आणि काय तालुक्याची गावाची माहिती द्यावी. साहेब ही माणसं अत्यंत लबाड, खूप विचित्र लोक, विक्षिप्त. आता तुम्ही लबाड विचित्र विक्षिप्त म्हणताय
ते तर लय एकोपाच्या बाता मारून गेले मगाशी की रामभाऊचा ना आमचा गट एक झालाय. अहो मी तर एवढं म्हणलं की माझ्या डोक्याचं केवढं टेन्शन गेलं, तुम्ही सगळे एक झाला म्हणून. आमदार साहेब, अक्षरशः आत्ताच जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये बर ह्यांना कुणाला तरी तिकीट पाहिजे असेल तुमच्याकडून, त्याच्यामुळे ते कुणाबद्दल तरी वाईट सांगणं हा त्यांचा वाईट हेतू आहे. आमदार साहेब, आमच्या गटातील आरक्षण बदलल्यामुळं मला त्या ठिकाणी तिकीट मिळू शकत माहिती आणि मी मागणी बी करू शकत नाही. पण ही लोक अशी विचित्र, मला ह्यांना पाठिंबा द्यावा, गावचं नाव पुढं न्यावं, तर ही अशी लोक. म्हणूनच त्यांनी तुम्हाला टाळलेलं दिसतंय मगाशी. मला टाळू द्या आमदार साहेब, पण तुम्हाला फसवणं ही मला आवडणार. मला पण नाही पटलं ते चुकीचं. तुम्ही म्हणताय की ह्यांचा एकोपा झालाय, एक झालो असतं तर अख्खं गाव नसती का घेऊन आली. बरोबर आहे ना आमदार साहेब, तुम्ही महिलांचा किती आदर करता, ही माणसं महिलांच्या अंगावर जाते. आमदार साहेब, हा संजू मेंबर सरपंचाच्या मिशेच्या अंगावर गेला, धावधाव गेला. आता रस्त्यात भांडणं चालली होती. मी खोटं बोलणार नाही आमदार साहेब, मी सच्चा कार्यकर्ता आहे तुमचा. तुमच्या डोळ्याने बघा आमदार साहेब. ऐकून घे, यांना बोलायचं कळलं का? अक्कल आहे का जरा थोडी तरी? तिकीट मागायला गेले तर तिकीट महिन्याला बोलायचं कळतं का? ए गाठ माझ्याची. बस बस नका दाखवू दे रामभाऊ. ही अशी विचित्रत माणसं, वाईट वाटतं. गावची आबरू गेली. शिवाय ही संजू मेंबर काय म्हणतोय, आमदारांनी तिकीट नाही दिलं तरी चालतंय, दिल्लीहून आणि असं. अरे आमच्या तालुक्याचे दैवत आहेत आमदार साहेब, आमचं सर्वस्व आहेत. तुम्हाला लाजा नाहीत वाटत? असं विचित्र माणसं आहेत. ओ रामभाऊ, मगाशी तर ती चेअरमन लय पुढं होऊन सगळ्या त्या गटात म्हणले संजू मेंबर करतात लोक. आमदार साहेब, संजू मेंबर पुढनं जर दिसले ना, महिला वाट बदलून जातात. काय सांगताय? अत्यंत विचित्र प्राणी. आमदार साहेब, मी सांगू नये तुम्ही ऐकू नये, अशी विचित्र माणसं आहेत. बघा आमदार साहेब, दुसऱ्या गावाला तिकीट गेलं तर आम्हाला काय वाटणार नाही, पण अशी विक्षिप्त माणसं राजकारणात नसून. नाही ना, दिसतंय ना, ते मोबाईल मध्ये दाखवलं ते दिसतंय ना. मी तर काय म्हणेन, एखाद्या तळागाळातल्या सामान्य माणसाला, ज्या गावामध्ये लोकसंख्या कमी असेल मात्र तो कर्तृत्वान उमेदवार असेल, तसल्यांचा विचार केला तरी चालेल. पण ही अशी राजकीय पोळी भाजवून घेण्यासाठी एकामेकावर शिंतोडे उडवणारे माणसं लोक आमदार. बरोबर आहे रामभाऊ, बोबडी बोलते इतकं ते विचित्र भांडण होतं. बरं आमदार साहेब, येतो मी. बर, आमच्या गावाचा अजिबात विचार करू नका, तुम्हाला नम्र विनंती. बघतो मी. आणि एक काम करा, माझं तर म्हणणं आहे, शक्य झालं तर शक्यतो तुम्हीच निवडणूक लढवा आमच्या गटाची. आता अहो, एक पद संविधानिक पद असताना मी ते कसे लढू शकतो? माणूसच लायक नाही. बरं असू द्या, मला लय गडबड आहे. तालुक्यात तुमच्या वाढदिवसानिमित्त मी व्हॉलीबॉल स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा, कबड्डीचे सामने, खो खोचे सामने, सगळ्या ठिकाणी मला व्हिजिट द्यायला जायचं. जिथं तिथं कार्यकर्त्यांचं म्हणणे, रामभाऊ तुम्हीच आलं पाहिजे, नारळ तुम्हीच फोडला पाहिजे. हे फक्त आमदार साहेब मी तुमच्यासाठी करतो. आहे, मला माहिती आहे रामभाऊ. पुन्हा एकदा आमदार साहेब तुम्हाला विनंती, अशी विक्षिप्त माणसं राजकारण. नाही, बघू ना. येऊ का मी? नक्की या, काळजी घ्या. हो आमदार साहेब. आता काय आमदार साहेब, एक विनंती. संपूर्ण महाराष्ट्रातून मला फार प्रेशर आहे. गावागावातील तरुणचे तरुण मला मेसेज करतात, रामभाऊ तुमच्या गटात आरक्षण बदललं म्हणून काय झालं, महाराष्ट्रात कुठे लढा, अशी महाराष्ट्रातून मागणी जोर धरत आहे. झेडपीच्या इलेक्शनला माझी विनंती. म्हणजे मी म्हणतोय म्हणून नव्हे, जनता म्हणतोय म्हणून माझा विचार करा. ठीक आहे चालतंय, बघू. माहिती मी तुमचा किती कट्टर. नाही ना, मला माहिती आहे ना रामभाऊ, तुमचं प्रेम आहे माझ्यावर ना. येऊ? नक्की या. तेवढा विचार करा. करतो मी विचार. हो. चेअरमन, काल आपण सगळा तंटा मिटवला होता, दोन्ही पार्टी आपण एकत्र केल्या, एकमेकांना मिठी मारलाय, गाव किती शांततेत होतं. आणि आज असं काय झालं, एकमेकाच्या अंगावर धावून जात आहे, मारामारी तुमच्यातली तुमच्यात करताय. अध्यक्ष, रामभाऊ परवाडला, एक वेळ दाजी परवाडला तोंडाव शिव्या देणारा, पण जवळचाच गद्दार निघला. पाठीत खंजीर खुपासला ह्या माणसाने माझ्या. हो, काय झालं चेअरमन नक्की? अध्यक्ष, तुम्ही कधी भांडणं मिटावल्यात आणि ती नीटकी मिटल्यात, असं कधी झालंय का?
ह्या माणूस तिथं गाळा भेट घ्यायला लावली तुम्ही त्यांना आणि इथं कुटाणा करून बसल्यात. अध्यक्षाचाच पायगुण खराब आहे मला असं वाटतं. माझा काय संबंध आहे पायगुणाचा? मी भांडण लावलं तो ही दाजी कशी बांधणार? हो दाजी नाव जितले तिथं नाही तर राजीनामा द्या. बाळासाहेब अध्यक्षांची काय चुकी आहे? बघा त्या माणसाला कळाय नको. मग चूक कोणाची? तुम्ही तरी सांगा. हँग झाले. ही यांची चूक आहे. तो दुहेरी तोंडाचा मांडूळ आहे. ओ काय काय दुहेरी केलं? आमदारांच्या पुढं कोणी म्हणलं? आमदारांच्या पुढं बायकोला तिकीट कोणी मागायला लावलं? आमदाराकडे कधी गेला तुम्ही? कधी गेला आमदाराकडे? सांगतो तुम्हाला सगळं झालेलं सांगतो. अध्यक्ष अरे पण मला काय माहिती, तुम्ही आमदाराचे तिथं खजीर खूप असायला गेला कधी आमदाराकडे? तुम्ही तर म्हणला आमदार नाही तर ह्यांनीच नेलतं मला. मी कधी सांगतो, सगळं सांगतो. संतोष शेठ, तुम्ही आपला जरी असला ना तरी खरं सांगू द्या. अध्यक्ष आहेत बाळासाहेब आहेत. चल सांगा. बाळासाहेब काय झालं माहितीये का? सकाळी तुम्ही आला, आम्ही वाट बघत बसलो होतो. आपल्याला जायचं होतं आमदाराकडे, बरोबर? आमदाराकडे जायचं होतं. ह्या माणसाने काय सांगितलं? सजू मेंबरला तिकीट मागा जायचं होतं. जायचं होतं का नाही? मी काय म्हणलं, ही सगळी येते ती माझ्या गाडीत जाऊ. गाडी लेट आल्यामुळं तिथं तुम्ही आला. तुम्ही आल्यावर तुम्ही काय म्हणला? अरे चला. हे माणूस काय म्हणला? आमदारांचा आताच फोन झालाय, आमदार 2 दिवस नाही. म्हणला का नाही? हो. आमदार होतं. तुम्हाला तिथनं काल टावलं ह्या माणसाने. खरं सांग तुम्ही, मला लाभार चालत नाही सरपंच, बरोबर आहे? हा, ह्या माणसाने काल टावलं. त्यात काल टावलं. मी म्हणलं संतोष असं का केलं? तुम्ही का म्हणला की आमदार नाही तर म्हणून? ही तर राजकारण आहे म्हणली, तुम्हाला कळत नाही. आपल्या आपण जायचं, रामभाऊंचं तिथं खेळ करायचा आणि आपण म्हणली तिथं तिकीट मागायचं. ही ह्या माणसाचा खेळ. बरं ऐका, तिथं तसं झालं. तिथं आम्ही बसलो. आमची चर्चा चालू झाली की ह्यांची बायको तिथं आली. म्हणली आमदार साहेब नमस्कार, मला तिकीट पाहिजे म्हणली. मला विचार झाला पाहिजे. कोण गौरव? आली होती पण मी नाही बोलावली होती, मनालीच आली. मनाने? अरे का बायको विचारून येत नाही वय का? आपलं आली. बाळासाहेब आपलं एकमत काय झालं? संजू मेंबरला तिकीट मिळवून द्यायचं. मी म्हटलं संजू दाजीसाठी रात्रंदिवसा प्रचार करणार म्हणलं तुम्ही. संजय मेंबर, तुमचं चुकलं. आमदार साहेब नाहीत असं आम्हाला खोटं का सांगितलं? हा, बरं आम्हाला तरी हाऊस होती वय, ठरलं होतं ना तुमचं. अहो पण माझ्या मनात दागदुखी नाही, आम्ही तुम्हाला नको होतो ना. मग आता सुद्धा भांडणे मिटवाय तुमचं, तुम्ही कुणाकडे जावं? बघा आमचं बघू द्या. नाही दाजी, लगा जीवातला दाजी. बरं असा विषय झाला. ह्या माणसाला असं वाटलं की वहिनीला ह्याने नीट असा सरडा टाटला टाटून जाऊ नको. रामभाऊ, काय मॅटर आहे सुभाषराव? मॅटर काल गाळाबेड झाली आणि आज तुम्हाला हाणाहाणी झाली. काय बोलताय? अहो, आमदार साहेबांच्याकडे पार्टी गेलती. बरं आम्हाला ठेवून गेली, विषय बाजूला. पण एकमत झालं होतं की संजू मेंबरला आपण तिकीट मागायचं गावच्या वतीनं. यांच्या सरपंच बाई तिथं गेल्या तिकीट मागायला, मला तिकीट द्या म्हणून. अरे बापरे. बरं आता काय झालं माहितीये का? ही म्हणतात की कशी आली मला माहित नाही. ही म्हणतात तशी कशी येते वहिनी. बरं ह्यांची बायको तिथं कशा येत्या? तसं काय असं कोणी यायला मोकळा आहे होय? म्हणजे ह्या माणसानेच घरी सांगितलं असं ना, आम्ही पुढे जातो तू मग नाही ये. लगा हे असला वय राजकारण. कसं मिटवायचं बाळासाहेब आता? कसं मिटवायचं? डोक्याच्या बाहेरची केस आहे बाबा हे आपल्याला. तुम्ही का बोलवा ना, मीच बोलवतो बायको. ह्याच्या डोक्यात काय काळा बेर अजिबात मी ऐका. झाली. जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. मी मिटवतो ना. जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर. गौरी वहिनी तिथं कशा गेल्या मी सांगतो. मी मिटवतो तंटा बाळू घेऊ. तो मिटवायला तो महाराष्ट्राचा तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे होय रे? महाराष्ट्राचा तुला घरातले मिटतात का? ए बाळू, रामभाऊ फक्त महाराष्ट्राचा तंटामुक्ती अध्यक्ष नाही, महाराष्ट्राचा नाही देशाचा अख्ख्या जगाचा तंटामुक्त अध्यक्ष केला तर फक्त रामभाऊच मिटवू शकतो. ऐका, गौरी वहिनींना आमदार साहेबांकडे मी लावलं. मी स्वतः लावलं. काय म्हणायचं का कुणाला? कुणाला काय म्हणायचं घ्या आता रामभाऊ मला म्हणायचं गौरी वहिनी नवऱ्याचं ऐकायला तर रामभाऊचं कसं ऐकाय गेलं? महत्वाचा विषय म्हणल्यावर रामभाऊचं बी ऐकणार. अहो रामभाऊ, पण एकमत संजू मेंबरला झालं. संजीव मेंबरला एक बी मत मिळू शकत नाही का, म्हणून दुमत झालं का? बाळो, माहितीसाठी सांगतो. अरे ही इतकी नीच माणसे आमदार साहेबांकडे गेले. तुम्हाला नेलं? आमच्या देखत आम्हाला नेलं. आम्हाला काहीतरी म्हणले, काय नाही म्हणले. आमदार साहेब बाहेर गेले, तर उद्या जायचंय म्हणले. हे तुम्हाला सांगितलं. अचानक दौरा बाहेरचा ठरला परदेश. तिथं गेल्यानंतर म्हणजे रामभाऊचे सासरे अटॅकने मेले. काय? कोण म्हणलं? यांची ही वृत्ती. कोण म्हणलं चेअरमन? आपण काय मी कशाला सुभाषराव एवढंच नाही. सुभाषराव नाहीत आले. सुभाषरावची सासू खलास झाली. बाळू का नाही आला?
बाळासाहेबाला याड लागलंय, गटारात उलटून पडलाय, अशा चुकीच्या माहिती आपल्याबद्दल आमदार साहेबांपर्यंत पोहोचवलं. काय ह्यांच्याबद्दल आपण गुणगान गायचं सांगा ना. आपण काल एकमेकांना मिठ्या मारल्याचा विषय सगळा मिटला होता राव. ऐका, पाया पडलं होतं, तुम्ही माफी मागितली होती पाया पडून. सुभाषराव, मगरमच्छ के आसू वळकायला शिका. मुद्दाम पाया पडायचं नाटक केलं आणि म्हणले आता रामभाऊच्या पाया पडलोय, आयुष्यभर त्याला नाक घासायला लाव. ही सुद्धा बातमी माझ्याकडे आली. काय ह्यांचं साथ द्यायचं सांग ना, सांग की ही इतक्या लायकीची आहेत का. मग मी आमदार साहेबांना सांगितलं, आमदार साहेब ही माणसं त्या लायकीची नाही. एवढंच नाही, ह्यांची धपकाव झाली तिकिटावनी. हा माणूस तर गौरीबाईंच्या अंगावर गेला. आमदार साहेबांना मी ती सुद्धा व्हिडिओ दाखवला. मिळेल का तिकीट? मिळू शकत नाही, इतके तुमच्या कर्तृत्व आहेत. बर का, तुमचं चुकीचंच आहे. गौरीवनेच्या अंगावर धावून गेला, लेडीज आहेत त्या, मान केला पाहिजे. आणि तुम्ही तर काय नालायकाचा कळस केला चेअरमन. आम्हाला सांगितलं नाही आमदार साहेब, पण तू तरी कशाला नालायकपणा करायचा रे, त्यांनी केला म्हणतो. ऐका, ती पण सांगतो, त्यांच्यासारखंच मला पण का वागावं लागलं माहितीये का सुभाषराव. हा माणूस मला रामभाऊला आता आयुष्यभर नाक घासायला होतो निवडून आल्यावर. अरे निवडून आल्यावर लोकांची कामं करायची असतात, जनतेची सेवा करायची असती का नाक घासायचं असतं. हा जर माणसाची भाषा आता असेल तर आयुष्यभर लोकांना तसं जे वागवतात. काय लोकांची सामाजिक कामं करतात सांगा ना सुभाषराव, काय माझं चुकतंय. म्हणून गौरीवहिनींचं कान भरलं होतं. म्हणून मी गौरीवहिनींना सांगितलं जा आणि स्वतः दावेदार आहे असं सांगा. सरपंचाला पण नीट अंगू टाकाय बसल्यात. अरे तुमच्यात मेळ ठेवत नाही, दुसऱ्याबद्दल कसं तुम्ही चांगलं सांगचाल. हे बघ बाळो, सुभाषराव मी काय चुकीचं केलं नाही. महाराष्ट्रात जर कोण इच्छुक असेल ना त्याच्याबद्दल कसं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न अशी लोक करतात. अरे राजकारण मारू द्या, पण त्या माणसाला बदनाम करतात. तो माणूस किती वाईट आहे हे सांगण्याचा प्रयत्न करता. राजकारण घडीचं होतं, आयुष्यभर एखादा बदनाम होतो. रामभाऊचं मेरू द्या, रामभाऊ बडबड करतो, रामभाऊ धावतो, ही तुम्ही माझी प्रतिमा निर्माण केली. पण तुम्ही किती शहाणे, त्याच्यामुळे आपल्या गावात नाही मिळलं तरी चालेल. अरे बाळो, चांगली चांगली माणसं आयुष्यभर राजकारणामध्ये असली पाहिजेत, पण ही लोक ती माणसांबद्दल चुकीचं सांगतात, त्यामुळे बदनामी होती लोकांची. नाही रामभाऊ, तुम्ही म्हणताय ते बरोबर. मेंबर, तुम्ही आमच्याबद्दल जर अशी कुरघोडी करत असाल गावातली गावात मिठे मारलेला असताना, मग कशाला तुम्ही सदस्य म्हणून पाहिजे. एकटा चांगला असून खाऊ पिकाचा आहे. कोणी चांगलं नाही आमच्या साहेब, कोणी चांगलं नाही. रामभाऊ म्हणते ते बरोबर आहे बाळासाहेब. आमदार साहेबांच्या कानाला लागायचं, रामभाऊ कसा वाईट आहे, मेंबर कसा वाईट आहे, सरपंच कसा वाईट आहे, यांचं चारित्र हनन करून टाकायचं. गावच्या विकासासाठी देवाची जवळ मी आणि या माणसांमुळे मी बदनाम झालो. तुमच्यासारखी माणसं राजकीय दृष्टिकोन ठेवून देहजी जावतात, पण त्याला कुठेतरी खेकड्यासारखं वाढायचं काम असले जोडीदार करतात. शत्रूला आमचा नसतो राजकारणात, जवळच टांगाव टाकतो, त्याच्यामुळे बदनामी होती चांगल्या माणसाची. ऐका बाळासाहेब, आता जिल्हा परिषदेची निवडणूक आली आहे. तिकीट कुणाला मिळो आपल्या गटामध्ये किंवा पंचायत समितीच्या गणामध्ये, ह्याला तिकीट मिळणार नाही म्हणून अजिबात प्रयत्न कोणी करायचा नाही आणि पक्षाचं काम करायचं. जो योग्य उमेदवार वाटेल त्याला आपण मतदान द्यायचं. आमदार साहेब तर म्हणजे रामभाऊ महाराष्ट्रात मेसेज यायला लागलं कुठल्या मतदारसंघात उभा राहा. मी म्हणलं नको, राजकारणाचा जाळ झाला. तुला घरातली मतं पाडणार नाही, दी राजकारणाचा नाद सोडून नका तू. त्या माणसाची किंमत घरात नसती, त्याला जग मानत असतं. हा तर राजकारणाला भाग आहे. तुझं तिकडे अमेरिकेला जाऊन उभा राहा, इथं नको आमच्या डोक्याला ताप करू. अरे आपल्या माणसाला सोडून कसं जावं वाटेल. बरं, हाताने तुम्ही तिकीट घालवलं, हाताने पायावर धोंडा मारला, तिकीट हातात अंदाजे आलं होतं. आणि मी बोलणार होतो आमदार साहेबाला, माझ्याच गावात तिकीट पाहिजे, कोणाला द्या. आणि आमदार साहेब माझा शब्द मोडत नाही. आणि आमदार साहेबांना सांगितलं ना बाळू उलटून पडलाय मी मारीला माझे हे केलं तर झालं. रामभाऊ खरंच मला पश्चाताप होतो. मी इथून पुढं जे योग्य उमेदवार असेल त्याच्या पाठीमागे राहील, पण मी स्वतःसाठी कधी आता तिकीट मागणार नाही. असं झालं सुभाषराव, न मला ना तुला घाल तिसऱ्याला, अशी झाली तारा. चला आता मी पास तुझ्या मिटवू विषय हो. चल बाळू, चल राजा चल.